श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आता डोळे उघडून आजचे वास्तव समजून घ्या. तुमच्या कुंडलीच्या 6व्या घरात सध्या ग्रहाची जी अभूतपूर्व आणि अत्यंत घातक हालचाल होत आहे, ती साधीसुधी गोष्ट नाही. मंगळ, बुध आणि सूर्यासारख्या 3 मोठ्या ग्रहाची ही महायुती तुमच्या आयुष्यात एका अशा प्रकारची ऊर्जा निर्माण करत आहे, जी थेट तुमच्या घरावर आणि नशिबावर घाला घालण्यास सज्ज झाली आहे. खगोलशास्त्रीय भाषेत सांगायचे तर जेव्हा एवढी मोठी ऊर्जा एकाच घरात एकत्र येते, तेव्हा होणारा महास्फोट हा सुखाचा नसून दुःखाचा धक्का देणारा असू शकतो. त्यामुळे येणारे 72 तास हे सामान्य दिवस नसून ती तुमच्या जीवनातील एका मोठ्या अग्निपरीक्षेची सुरुवात आहे, हे विसरू नका. ब्रह्मांडात अशा काही अदृश्य रेषा आखल्या गेल्या आहेत, ज्या तुमच्या भविष्याला पूर्णपणे विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही ग्रहस्थिती तुम्हाला केवळ मानसिक त्रास देणार नाही, तर तुमच्या निर्णयावरही थेट गदा आणणार आहे. तुम्हाला वाटेल की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे, पण प्रत्यक्षात तो तुम्हाला विनाशाच्या दरीत ढकलणारा असू शकतो. विशेषतः या काळात तुम्ही घेतलेली कोणतीही घाईची पावले तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक संतुलन बिघडू शकतात. ही केवळ एक चेतावणी नसून येणाऱ्या धोक्याची ती एक स्पष्ट घंटा आहे, जी तुम्हाला आत्ताच ओळखणे गरजेचे आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे महाविनाशकारी जाळे तुमच्या पाठीमागे अत्यंत गुप्तपणे विणले जात आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा नातेवाईकामध्ये अशी काही लोक सक्रिय झाली आहेत, जे तुमच्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांना तुमच्या यशाचा हेवा वाटत आहे आणि तुमच्या एका चुकीच्या शब्दाची किंवा कृतीची वाट पाहत आहेत. जर तुम्ही या 72 तासात गाफील राहिलात, तर तुम्ही नकळतपणे त्यांच्या जाळ्यात अडकाल. त्यामुळे या भागात आपण जाणून घेणार आहोत की नेमकी कोणती ग्रहदशा तुमच्या कुंडलीत सक्रिय झाली आहे आणि तिला कसे रोखायचे, जेणेकरून तुमचे पुढील भविष्य सुरक्षित राहील. तर कुंभ राशीच्या लोकांनो, आता जी मी माहिती तुम्हाला देणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. या 72 तासाच्या कालावधीत तुमची कुंडली केवळ तुम्हालाच नाही, तर तुमच्या घरातील स्त्रियांच्या आरोग्यालाही एका भयंकर संकटात ढकलत आहे. ग्रहाच्या या विनाशकारी युतीमुळे घरातील माता, पत्नी किंवा बहिणीच्या आरोग्यावर अचानक एखादा मोठा आघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे मात्र सामान्य आजार नसून अचानक उद्भवणाऱ्या अशा काही आरोग्य समस्या आहेत, ज्या तुमच्या कुटुंबाला दवाखान्याच्या पायऱ्या चढायला लावू शकतात. नेमकी कोणती लक्षणे दिसतात तुम्ही सावध झाले पाहिजे. तर या काळात महिलाच्या शरीरात अचानक उष्णतेचे विकार, तीव्र पोटाचे दुखणे किंवा अनाकलनीय मानसिक तणाव वाढू शकतो. तुम्ही रोजच्या कामाच्या धावपळीत या गोष्टींना थकवा समजून दुर्लक्ष कराल, पण हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार या 3 दिवसात घरातील स्त्रियांच्या आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष घरामध्ये मोठमोठ्या चिंतेचे आणि कलहाचे मूळ ठरू शकते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घराचे आरोग्य टिकून ठेवायचे असेल, तर या 3 दिवसात सावधानता हाच एकमेव मार्ग आहे. आता प्रश्न असा पडतो की या अदृश्य संकटापासून आपल्या प्रियजनांना वाचवायचे कसे? तर घाबरून न जाता या 3 दिवसात घरातील महिलांना पूर्ण विश्रांती मिळेल याची जबाबदारी आता तुमची आहे. कामाच्या व्यापातून त्यांना थोडा वेळ स्वतःसाठी काढायला सांगा. जर तुम्हाला तुमच्या घरातील स्त्रियांच्या आरोग्याबद्दल काहीतरी वेगळं किंवा त्रासदायक वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण या 3 दिवसात झालेली एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करायला लावू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, आता जी बाब मी सांगणार आहे ती तुमच्या वैयक्तिक आयुष्याला हादरून टाकणारी आहे. तुमच्या कुंडलीच्या 5व्या घरात बसलेला सूर्य अत्यंत क्रूर आणि उष्ण मानला जातो. हा ग्रह सध्या तुमच्या नात्यामध्ये अहंकाराचा स्फोट घडवून आणण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 72 तासात तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मध्ये असा काही वाद निर्माण होईल, ज्याला काहीही अर्थ नसेल, पण तो वादाचा टेंगी इतका मोठा असेल की थेट महाभारताचे रूप धारण करेल. तुम्ही लावलेला छोटासा तर्क किंवा तुमच्या बोलण्यातील रागाचा एक शब्द तुमच्या वर्षानुवर्षाच्या नात्याला तडा देऊ शकतो. सर्वात मोठा धोका हा आहे की या काळात तुमच्या मनातील संशय अनाठायी वाढणार आहे. एखादी तिसरी व्यक्ती तुमच्या नात्यात येऊन कान भरण्याची शक्यता आहे
आणि तुम्ही पूर्णपणे त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या माणसावर शंका घेऊ लागाल. लक्षात ठेवा, संशयाचे भूत एकदा का मनात शिरले की ते नाते संपल्याशिवाय राहत नाही. तुमच्या राशीवर असलेल्या या ग्रहाच्या नकारात्मक प्रभावामुळे तुम्हाला तुमचे प्रियजन हे शत्रू वाटू लागतील. पण ही तुमची खरी भावना नसून ही तुमच्या कुंडलीतील ग्रहाची चाल आहे. हे वेळीच ओळखा, अन्यथा नंतर पश्चाताप करूनही काहीही हाती लागणार नाही. इतकेच नाही तर तुमच्या मुलाचे वागणेही या 3 दिवसात तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे असेल. मुलामध्ये अचानक हट्टेपणा, चिडचिडपणा आणि उद्धटपणा दिसून येईल, जो तुमच्या रागाला आमंत्रण देईल. अशा वेळी त्यांना मारणे, ओरडणे हे तुम्हाला महागात पडू शकते. कारण यामुळे मुले कायमची तुमच्यापासून दुरावू शकतात. या 72 तासात तुम्हाला संयम हा एकमेव शस्त्र म्हणून वापरायचा आहे. रागाच्या भरात घेतलेला निर्णय तुमचे घर उद्ध्वस्त करू शकतात. तर कुंभ राशीच्या जातकांना आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई वाचू शकते. सध्या तुमच्या लग्नात बसलेला कपटी राहू तुम्हाला मतिभ्रष्ट करून एका अशा आर्थिक दरीत ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, जेथून परत येणे शक्य आहे. येत्या 72 तासात तुम्हाला अशा काही योजना, लॉटरी, गुंतवणुकीचे आमिष दाखवले जातील, जिथे पैसा दुप्पट होण्याची स्वप्ने दिसतील. पण लक्षात ठेवा, वरून चमकणारे हे प्रत्येक सोने सोन्याचेच नसते. जर तुम्ही या काळात कोणाच्याही सांगण्यावरून किंवा लालसेपोटी मोठी रक्कम कुठेही गुंतवली, तर ते पैसा आयुष्यभरासाठी ब्लॉक होईल किंवा कायमचा बुडेल. तुमच्या कुंडलीतील राहू तुम्हाला इतके समभ्रात टाकेल की तुम्हाला योग्य मार्ग कोणता आणि अयोग्य कोणता हे समजणार नाही. तुमच्या जवळच्या नात्यातील एखादी व्यक्ती तुम्हाला चुकीचा सल्ला देऊन तुमच्याच हाताने तुमचे हस्ते खेळते आर्थिक भविष्य उद्ध्वस्त करेल. हा केवळ पैशाचा प्रश्न नसून तुमच्या भविष्यातील नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंतच्या आर्थिक स्थिरतेचा पाया खणला जात आहे. या 10 दिवसात तुम्ही घेतलेल्या एक चुकीची गुंतवणूक तुम्हाला रस्त्यावर आणायला पुरेशी ठरेल. त्यामुळे डोळे मिटून कोणावरही विश्वास ठेवणे आता तुम्हाला महागात पडू शकते. दुसरीकडे केतू तुमच्या करिअर आणि नोकरीच्या घरात बसून तुम्हाला आळशी बनवत आहे. आजचे काम उद्या करू ही प्रवृत्ती तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत मोठा सुरुंग लावू शकते. तुमची प्रगती रोखण्यासाठी केतू तुमच्या मनातील ध्येय आणि कामाची गती पूर्णपणे नष्ट करत आहे. जर तुम्हाला तुमचे करिअर आणि साठवलेले धन वाचवायचे असेल तर या 3 दिवसात कोणतीही मोठी रिस्क घेणे टाळा. संयम आणि सावधगिरीने हीच तुमची खरी संपत्ती आहे. पण या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा चमत्कारी मार्ग काय आहे आणि बाप्पाची कृपा कशी मिळवायची हे पाहण्यासाठी शेवटच्या भागापर्यंत नक्की राहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिले की हे 72 तास कुंभ राशीसाठी किती मोठे आव्हान आहेत. पण घाबरू नका, जिथे संकट असते तिथेच मार्गही असतो. केतूने तुमच्या करिअरमध्ये आणि राहूने तुमच्या आर्थिक जीवनात जे वादळ निर्माण केले आहे त्याला शांत करण्याची आणि स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची अफाट शक्ती केवळ एकाच ठिकाणी आहे, ती म्हणजे विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाच्या चरणी. कारण केतूचे अधिपत्य साक्षात गजानन महाराज करतात. म्हणूनच या 72 तासाच्या भीषण संकटातून बाहेर पडण्यासाठी हा उपाय तुम्हाला संजीवनी ठरेल. येत्या बुधवारी म्हणजेच आज कोणत्याही परिस्थितीत जवळच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणे टाळू नका. बाप्पाच्या चरणी अत्यंत श्रद्धेने 21 दुर्वाची जुडी, शमीपत्र आणि लाल रंगाचे लाडू अर्पण करा. हा उपाय करताना घाई करू नका. मंदिरात शांत चित्तेने थोडा वेळ बसा. बाप्पाशी मनोमन संवाद साधा आणि तुमच्या मनातील करिअरची चिंता, कौटुंबिक कलह आणि आर्थिक संकटे त्यांच्यासमोर मोकळेपणाने मांडा. त्यानंतर डोळे मिटून ओम गणपते नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करा. बाप्पाच्या आशीर्वादाने केतूचा अशुभ प्रभाव क्षणात नष्ट होईल आणि तुमच्या बुद्धीला यशाचा योग्य मार्ग सापडेल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, येणारे 72 तास जरी अग्निपरीक्षेसारखे असले तरी विघ्नहर्ता गणेशाची साथ तुमच्या पाठीशी आहे. शनिदेवही आता तुमच्या धनभावावर बसून तुम्हाला यशाचे फळ देण्यासाठी सज्ज झाले आहे. तर तुम्हाला बाप्पावर आणि शनिदेवावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. ही शक्तीच
ही भक्तीच तुम्हाला संकटातून बाहेर काढेल आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे व भरभराटीचे दिवस परत आणेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या कुंभ राशीच्या इतर मित्रांना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर सर्वांना माझा नमस्कार.